कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी माध्यमांसमोर गेल्या 2 महिन्यात केलेल्या कामांचा आढावा मांडला. महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवणं हा आपला प्रमुख अजेंडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शहरातील मोक्याच्या जागा, ओपन स्पेस आणि महापालिकेच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी शहराचा DPR, डिझाईन आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी 5 आर्किटेक्टचे स्वतंत्र पॅनेल नियुक्त करण्यात येणार असल्याचं आयुक्त भारुड यांनी सांगितलं. टेमलाईवाडीतील IRB भूखंड, हॉकी स्टेडियम परिसरातील इमारती तसंच इतर महापालिका मालमत्तांचा लिलाव किंवा भाडेतत्वावर वापर करून महसूल वाढवण्याचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या जुन्या गाळेधारकांच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णयही लवकरच अंमलात आणला जाणार असून याबाबत चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत गाळेधारकांना सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अंबाबाई मंदिर परिसरासह संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अतिक्रमण निर्मूलन पथकासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, 3 नवीन JCB, डंपर आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. 4 विभागीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र अतिक्रमण पथकं स्थापन करून वॉर्डनिहाय कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण कायमस्वरूपी रोखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं 100 ते 200 खासगी सुरक्षारक्षक आम्हाला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. या सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं मंदिर परिसरातील अतिक्रमणावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत अंतिम नोटीस बजावण्यात आल्या असून कारवाईसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. शहरात विनापरवाना सुरू असलेल्या लॉजिंग व्यवसायावरही कठोर कारवाई करण्यात येणार असून यासाठी विशेष पथक स्थापन करून परवान्याविना चालणारी लॉजिंग सील करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातील फेरीवाला समितीसोबत बैठक घेऊन सर्वसमावेशक धोरण ठरवलं जाईल. तसंच शहरात दिशादर्शक फलक उभारणं, शाहू जलतरण तलाव आणि अंबाई जलतरण तलाव अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करणं, वाहनतळ विकसित करणं आणि गाडी अड्डा ते अंबाबाई मंदिर अशी शटल बससेवा सुरू करण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला. नवीन ठेकेदार नेमून शहरातील सर्व मालमत्तांचे GIS मॅपिंग, मालमत्ता सर्वेक्षण आणि डेटाबेस एकत्रीकरण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या सर्व्हेसाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असून सर्वेक्षणानंतर नोटीस आणि सुनावणीच्या प्रक्रियेनंतर घरफाळा निश्चित केला जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 6 ते 8 महिने लागण्याची शक्यता आहे, असंही डॉक्टर भारुड यांनी स्पष्ट केलं. नागरिकांच्या सहकार्यानं शहर विकासाची गती वाढवण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.